महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लालफितशाही आणि तारीख पे तारीखमुळे वकिलांचे करिअर धोक्यात। न्यायालयाचे तारीख पे तारीख आणि महसूल विभागासारखी लालफितशाहीबाबत कठोर कायदा करावा या मागणीसाठी आज प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती भारत सरकार, राज्यपाल महाराष्ट्र सरकार, विधी व न्याय विभाग यांना जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत निवेदन देऊन लाक्षणिक उपोषण करण्यात आले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव। मी ॲडव्होकेट रावण धाबे, हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वकिली करतो। आम्ही 29/8/2024 रोजी महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, राज्यपाल महाराष्ट्र शासन आणि न्याय व विधी विभाग महाराष्ट्र शासनाने एक निवेदन पाठवलेलं आहे। न्यायालयामध्ये जी महसूल विभागासारखे लालफितशाही चालू आहे, तारीख पे तारीख चालू आहे, तर त्या संदर्भाने आमचे उपोषण आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून, या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्याय व विधी विभाग यांनी स्वतः दखल घेऊन न्यायालयामधली प्रकरणं वेळेत कसे निकाली निघतील या संदर्भाने कायदे करण्याची गरज आहे। ही बाब आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून समोर आणत आहोत। एक उदाहरण जर द्यायचं झालं तर या न्यायालयामध्ये, हिंगोली येथील वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये एक प्रकरण दाखल आहे। 2016 पासून म्हणजे गेल्या 7 वर्षापासून हे प्रकरण न्यायालयामध्ये चालू आहे। या प्रकरणामध्ये त्या वादी महिलेचा मुलगा विजेचा धक्का लागून मृत्यू पावला। त्यानंतर तिला तिच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी गेली 7 वर्षे ती न्यायालयामध्ये खेटे मारत आहे। तिच्या सर्व चपला फाटून गेलेल्या आहेत। ती सध्या कर्जबाजारी झाली। ती महिला मजुरी करून सध्या उदरनिर्वाह करते। अशा परिस्थितीमध्ये आम्ही 8-10 दिवसापूर्वी सदर महिला स्वतःहून न्यायालयामध्ये हजर झाली आणि तिने मागणी केली। तिची अवस्था तिने संपूर्ण सांगितली, आर्थिक परिस्थिती सांगितली, ती विधवा आहे ती सांगितली, रक्कम कशाची ती सांगितली। न्यायालयामध्ये रक्कम 1.5 महिन्यापूर्वी जमा झालेली आहे। असे असताना सुद्धा त्या महिलेला ती रक्कम का दिली जात नाही? वादी प्रतिवादीने कोणाचा त्यामध्ये आक्षेप नाही। अशा असताना सुद्धा रक्कम होल्ड करण्याचा अधिकार काय, हा प्रश्न आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये वकिलाने दिलेला अर्ज सुद्धा न्यायालय स्वीकारत नाही। तर अशा अवस्थेमध्ये न्याय मागायचा कोणाकडे, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय हायकोर्ट बॉम्बे, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज परभणी यांना तशी लेखी तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। परंतु याची जर दखलच जर कोणी घेत नसेल तर मग न्यायालयाकडे सुद्धा तक्रारी करून अर्थ काही उरणार नाही। त्यामुळे हा प्रश्न न्यायालयापुरता मर्यादित न ठेवता यामध्ये लोकांना सुद्धा कळालं पाहिजे की न्यायालयाची कार्यपद्धती कशी चालू आहे। तर त्यामुळे हे उपोषण चालू आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।